नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत टोळीचा कासारवडली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 3 आरोपींना अटक करून पोलिसांनी 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत. त्यांच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आलेली आहे. मागील 2 महिन्यांपासून हिरानंदानी इस्टेट परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कासारवडली पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. परिसरातील 120हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपींना शोधून काढलं आहे. तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मिलिंद सावंत आणि भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी यांची नावं समोर आली आहेत. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केलं आहे. आरोपी हे रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवरती लक्ष ठेवत असल्याचं उघड झालंय. संधी मिळताच ते वाहन काही अंतरावर नेऊन त्याची वायर तोडून चोरी करत होते. चोरी केलेल्या मोटरसायकलीची बनावट कागदपत्रे तयार करून त्या कमी किमतीमध्ये विकल्या जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींमध्ये रॉयल एनफील्ड, हंटर, सुझुकी बर्गमॅन इतर दुचाकींचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण 8 गुन्ह्यांची उकल केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. आरोपी विरुद्ध मुंबई आणि ठाणे परिसरात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास कासारवडली पोलीस करत आहेत. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करून योग्य प्रकारे लॉक करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. कासारवडली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे हिरानंदानी इस्टेटचं एक जागा आहे. त्याच्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून हंटर गाड्या आणि रॉयल एनफील्डची हंटर आणि बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन ह्या 2च गाड्या चोरीला जात होत्या. जवळपास 10 ते 12 गुन्हे यामध्ये दाखल होते. तर त्याच्यामध्ये विशिष्ट गँग ॲक्टिव्ह असल्याबाबत आम्हाला शक होता. त्याप्रमाणे कासारवडली पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर व त्यांची टीम, सिनियर इन्स्पेक्टर यांनी एक चांगलं डिटेक्शन केलं आहे. त्याच्यामध्ये ह्या एक गुन्ह्यामधलं इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेक्शन स्टाफला मिळाली होती. आत्तापर्यंत आपण 3 आरोपींना या दरम्यान अटक केलं आहे आणि जवळपास 8 गाड्या त्यांच्याकडनं रिकवर केल्या आहेत. आणखी गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे. ह्याच्यामधलं आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दहिसरपासून मुंबईचे मीरा रोड, ठाणे, घोडबंदर रोड असे सगळे जवळपास 120 ते 130 कॅमेरे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण व्हेरीफाय केले. आणि टीमला सुरुवातीला एक आरोपी मिळाला शेख नावाचा. त्याच्याकडे तो रिसिव्हर होता, म्हणजे ह्या गाड्या चोरायचा तो रिसिव्हर होता. त्याच्याकडे आपण 3 गाड्या रिकवर केला. मग त्याच्यानंतर मेन सूत्रधार होता. मेन सूत्रधार जो आहे त्याला ज्यावेळेस आपण अटक केलं त्याचं नाव आहे मिलिंद सावंत. तर तो पूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याकडे जवळपास 70 ते 80 गुन्हे अशाच पद्धतीचे गाडी चोरीचे दाखल आहेत. आपल्या कासारवडलीमध्ये त्याच्यावरती पूर्वीचं रेकॉर्ड पण निष्पन्न झालं. चितळसरला एक गुन्हा होता ते पण निष्पन्न झालं. मिलिंद सावंत हा खूप दिवसापासून गायब होता. त्याला आपण पूर्ण कोकण, मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याच्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आपण सर्च करत होतो. शेवटी मिलिंद मिळाल्यानंतर त्याच्यातर्फे आणखी जवळपास 5 गाड्या त्याच्याकडनं मिळाल्या. तर मोडस आपल्याला या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की मिलिंद आणि आणखी त्याचा एक पार्टनर हे स्पॉटला जायचे. फक्त ज्या गाड्याचं हँडल लॉक नाही आहेत अशाच बर्गमन आणि हंटर ह्या 2 गाड्या हेरायचे. त्या गाड्या तिथून पार्किंग लॉटमधनं चालत बाहेर काढायचे. नंतर त्या वायर कट करून डायरेक्ट करायचे आणि नंतर गायब करायचे. आपल्याला हीच स्पेसिफिक मोडस आपल्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर कळली होती. आपल्याला सुरुवातीला CR नंबर 286 जो ह्या वर्षातला गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण त्या गाडीचं आपल्याला डिटेक्शन झालं आणि पुढे मग हे सगळे आरोपी आपल्याला निष्पन्न झाले. आता मिलिंदचं स्पेसिफिक त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तो पूर्वी गॅरेजमध्ये काम करायचा. त्यामुळे गाड्याचं वर्किंग कसं असतं त्याला हे माहीत होतं आणि त्याचं टार्गेटच होतं की फक्त बर्गमॅन आणि हंटर ह्या 2च गाड्या चोरायच्या. आणि ह्या चोरल्यानंतर तो काय करायचा, पहिलं OLXला तिथे ज्या गाड्या सेलला आहेत
त्या गाड्यांचे नंबर प्लेट तो बघायचा आणि ह्या गाड्यांवरती नंबर प्लेट टाकायचा आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती OLS सारखे अन्य अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्या अन्य प्लॅटफॉर्मवरती ह्या गाड्या विक्रीला ठेवायचे. मग ह्या गाड्या विक्रीला जायच्या. मध्यस्थ म्हणून तो जो दुसरा सोहेल शेख नावाचा आरोपी वापरला, त्याच्याकडे 3 गाड्या दिल्या होत्या. अशा एक चांगलं डिटेक्शन कासरवडोली पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर कोल्हटकर, त्यांची टीम API हांगे व सगळ्यांनी केलं आहे. त्यांचं CP साहेबांनी मनापासून त्यांचं अभिनंदन केलं आहे. आणि असेच गुन्हे आणखी निष्पन्न होतील हे आता तपासामध्ये पुढे येऊन जाईल. त्यांना जवळपास 5 ते 6 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती. आता पुढे आणखी तपास सुरू आहे. पर्यंत आम्ही 8 गाड्या ताब्यात मिळाल्या आहेत. त्याचबरोबर अशाच प्रकारची अनेक गँग परत आपल्या ठाण्यातलेच काही लोकांची निष्पन्न झाली, त्यांच्याकडून 2 गाड्या मिळाल्या आहेत. आणि यापूर्वी त्या आरोपीकडून युनिट 9 मुंबई क्राईम ब्रँच यांनी जवळपास 50 गाड्या त्या आपल्या जे आपण गँग निष्पन्न केली त्यांच्याकडनं पूर्वी रेकॉर्डवर घेतलेल्या आहेत. आता आपल्याकडे आजपर्यंत 8 गाड्या आहेत. आता आणखी पुढे तपास चालू आहेत, आणखी गाडी मिळण्याची शक्यता आहे. तेच शोध चालू आहे, कारण का ऑनलाईन हे कॅशमध्ये पेमेंट घ्यायचे. एक दुसरी गोष्ट की ते काही अकाउंटमध्ये दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे घ्यायचे. आता ते अकाउंट कुणाकुणाचे होते, काय होते याचा तपास चालू आहे. आणखी काही याच्यामध्ये निष्पन्न होणार आहेत. आता काही ताडदेवमध्ये पण गाड्या असल्याचं आम्हाला कळत आहे. ॲव्हरेज आता 1,10,000 1,05,000 अशा किमतीला एक गाडी विकायच्या. नॉर्मल ह्याच्यापेक्षा 20-30 हजार रुपये स्वस्त विकायचा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. खारेगाव पाखाडी मैदान येथे मान्सून स्पेशल सर्वांसाठी सर्व काही मराठी ग्राहक पेठेचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. या ग्राहक पेठेचे हे 8वं वर्ष आहे. नुकतंच या ग्राहक पेठेचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्यासह मोरेश्वर पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, मोरेश्वर पवार, संतोष पाटील, दिनेश पाटील, अशोक शिरसाट इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. सदर प्रसंगी मान्यवरांनी उद्योजक आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या ग्राहक पेठेमध्ये गृहोपयोगी आणि गृहसजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीची वेळ सकाळी 11 ते रात्री 10 अशी ठेवण्यात आलेली आहे. 2 महिने चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये भव्य पुस्तक प्रदर्शन, विक्री, कॉस्मेटिक, इमिटेशन ज्वेलरी, कोकण बाजार, जयपुरी चप्पल, आयुर्वेदिक औषधं, पेस्ट कंट्रोल, टी-शर्ट प्रिंटिंग, हेल्थ प्रोडक्ट, कन्झ्युमर प्रोडक्ट, किचनवेअर, राजस्थानी लोणची, जयपुरी मुखवास, खेळणी, रुचकर पापड, गृहोपयोगी, प्लॅस्टिकच्या वस्तू, खास आकर्षण शैक्षणिक वस्तू यांसह ऑनलाईन वस्तूवर भव्य अशी सूट देखील या ठिकाणी देण्यात येत आहे. सदर ग्राहक पेठेला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटा असं यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील आणि समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
हे पाहिजे पुढे चालत आपले माननीय श्री दशरथदादा पाटील यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण येथे मराठी ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले. या ग्राहक पेठेचे हे 18वं वर्ष आहे आणि यावर्षीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण इथे विविध प्रकारची पुस्तकं देखील आलेली आहे. यामध्ये सांस्कृतिक, वैचारिक आणि इतरही पुस्तकं आहेत, म्हणजे मुलांची शैक्षणिक साहित्य आहेत, गृहोपयोगी वस्तू देखील आहेत. विशेष आकर्षण म्हणजे असं म्हणता येईल की आपण महिलांना प्राधान्य दिलेले आहे, कारण बचत गटाद्वारे त्यांचे जे काही लघु उद्योग आहेत त्यांना आपण महिलांसाठी विशेष असे स्टॉल देखील आहेत इथे, जेणेकरून फार रास्त दरामध्ये आपल्याला ग्राहकांना चांगल्यात चांगल्या दर्जाच्या वस्तू इथे विकत घेता येते. स्टॉल आपल्या इथे शालेय सगळं म्हणजे ज्या वस्तू मिळतात, पेन, पेन्सिल बोला किंवा इतर, परत गृहोपयोगी वस्तू, आता आपण माझ्या पाठी पाहतच असाल हे सगळे स्टॉल कपड्यांचे आहेत, त्यानंतर साड्या, ड्रेस मटेरियल आणि आपलं हस्तकलेच्या वस्तू देखील आहेत. विविध प्रकारच्या औषधं देखील इथे आहेत आणि त्याचबरोबर प्लास्टिकच्या वस्तू आहेत ज्या आता आपल्याला पावसाळ्यामध्ये उपयोगी पडतील, अशा बऱ्याचशा गोष्टी इथे देखील आहेत. आम्ही नागरिकांना एवढंच सांगू की आपली ही जी बाजारपेठ आहे ही आपण रास्त दरामध्ये येथे जे काय आयोजन केलेलं आहे हे थोडं कमीत कमी दरामध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्यासाठी आपण सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. आम्ही त्यांना एवढंच आवाहन करू की आपण या ग्राहक पेठेला भेट द्या. 2 महिने आपली ही ग्राहक पेठ चालणार आहे. गुलाब पुष्प, नवी कोरी पुस्तकं, खाऊ आणि मुलांनी शाळेत पहिलं पाऊल टाकत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शाळा क्रमांक 23च्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत, चिकाटीने अभ्यास करा, तुम्ही निश्चितच पुढे जाल असा मोलाचा सल्ला दिला आहे. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपोळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्या मोरे, सुखदा मोरे, एकता भोईर, दर्शना भोईर, महापालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ, शाळेचे मुख्याध्यापक दीपक मोराणकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. शाळा प्रवेशोत्सव या ठिकाणी होतोय. उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि आता शाळेचा पहिला दिवस आहे. या कार्यक्रमाला उपस्थित महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महापालिकेचे आपले कर्तव्यदक्ष आयुक्त सौरभरावजी,
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवीजी, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्याताई मोरे, नगरसेविका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शाळा प्रवेशोत्सव या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत लोकमान्य नगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 46 मध्ये भेट दिली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांचं स्वागत देखील केलं. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलंय. प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं की माझ्या मतदारसंघातील सर्व पालिका आणि शासकीय शाळांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या यशस्वी आरंभासाठी यावेळी शुभेच्छा देखील दिल्या गेल्या. हे मार्गक्रमण व्हावं या दृष्टिकोनातून शाळेचा आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसानिमित्त या बालकांच्या शाळेचा आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसानिमित्त या चिमुकल्या मुलांचं गुलाब पुष्प घेऊन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते स्वागत होत असताना अनेक शुभाशीर्वाद या विद्यार्थ्यांना साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आणि गोड आणि मनाला सुखावणारी अशी एक संकल्पना आहे की जन्माला आल्यानंतर जेव्हा बाळ रडू लागतं किंवा आपल्या हालचाली करतं, या हालचालीमध्ये त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व दडलेलं असतं. आणि आज खऱ्या अर्थानं विद्यार्थी जेव्हा शाळेत पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्या पाऊलांच्या आठवणी, त्याच्या पाऊलांच्या साहेबांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आजचा शाळेचा पहिला दिवस या ठिकाणी साहेबांच्या हस्ते फीत कापून या ठिकाणी ओढे साहेब, स्थानिक नगरसेवक राकेशजी शिंदे साहेब, सौ शीतलताई ढवाले मॅडम, जयेंद्रजी दरेकर साहेब, रामचंद्र सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते या विद्यार्थ्यांचं, नवागत विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे. त्यांना करून आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत. विविध शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रदान केले जात आहे आणि हे सगळे नवीन साहित्य पाहून विद्यार्थ्यांना देखील आनंद झाला, उत्साह त्यांचा वाढलेला आहे. येत्या पहिलीतील विद्यार्थी अंशिका जोया या ठिकाणी मंचावर येऊन, तसे दुसरीचे विद्यार्थी आरुष, जया, तिसरीतील प्रियांश, स्वरा असे विद्यार्थी आज या शाळेमध्ये आले आहेत आणि या ठिकाणी प्रदान केलं आहे. एक आनंदाने उत्साहाने आमचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते या त्यांच्या आशीर्वाद तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमचं भाग्य खऱ्या अर्थानं खूप मोठं आहे की या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय परिवहन मंत्री स्वतः या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहून या सगळ्या चिमुकल्या बालकांना त्यांनी खूप खूप आशीर्वाद दिले आहेत आणि आठवण अशीच आपण जपून ठेवावी. आणि प्रामुख्याने आमचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी एक संकल्पना मांडली की 15 जून शाळेचा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी शालेय जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जर उत्तेजन दिलं तर ते अतिशय चांगलं ठरेल. आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ सोडून सर्व शाळांमध्ये आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार यांनी सर्व मंत्र्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या की आपापल्या मतदारसंघातील आणि आपापल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये या राज्याचं आणि या देशाचं नेतृत्व करायला ते सक्षम होतील. आणि त्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील 35 वर्षे या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाचं मी काम करतो आहे. 3 टर्म नगरसेवक आणि 4 टर्म आमदार म्हणून काम करत असताना ह्या शाळेवर माझं विशेष प्रेम आहे.
आणि ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी आज माझे मतदारसुद्धा आहे. काही विद्यार्थी तर या भागाचं नेतृत्व नगरसेवक म्हणून करत आहेत. त्यामुळे ह्या शाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आज त्यांचं स्वागत करून त्यांना शालाप्रयोगी साहित्य, वह्या वाटप आणि इतर अनेक चॉकलेट वगैरे त्यांना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. अजूनही काही वाटप आम्ही करणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या शाळेतले विद्यार्थी या देशाचं, या राज्याचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे. स्थिती आहे, मी मगाशीच आमच्या सगळ्या शिक्षण मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली की मी पहिल्यांदा 97 साली महापालिकेचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलो. त्यावेळची पटसंख्याने आज 30 वर्षानंतरच्या पटसंख्येमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रामुख्यानं सर्व पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला प्रवृत्त करत असतात किंवा ते हा विचार करत नाही की इंग्रजी तर काय भविष्यामध्ये मुलांना येईलच, परंतु लहानपणापासून मराठी माध्यमाच्या शाळेतून जर त्या मुलांचं शिक्षण घेतलं तर योग्य होईल. परंतु ICSE किंवा CBSEच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा तरच आपली मुलं चांगली नाव कमावतील अशा उद्देशानं पालक खाजगी शाळांमध्ये शिक्षण घ्यायला मुलांना घेऊन जात असतात. माझी पालकांना सुद्धा विनंती आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा आमचे शिक्षक वर्ग आणि महापालिका देत असते, तर जास्तीत जास्त अशा महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घ्यावं. मराठी माध्यमाच्या शाळेतून जास्तीत जास्त मराठीचा प्रचार व प्रसार व्हावा आणि मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न तेवढं करणं गरजेचं आहे. ही जर समस्या असतील तर समस्या आम्ही सोडू. शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे ह्या मताचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिक्षण मंडळाला हवं ते सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्टपणे सूचना केलेली आहे की कुठल्याही शाळा पुनर्जीवित करत असताना त्याचं नवीन शाळा बनवत असताना कंजूसी करू नका, निधीची कमतरता असं भासवू नका किंवा दाखवू नका. पूर्णपणे जी निधीची उपलब्धता असेल ती ते शाळांसाठी द्या. आणि मला असं वाटतं हळूहळू आमच्या ह्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा अद्ययावत कशा करता येईल, चांगल्या कशा करता येईल, चांगले दर्जेदार शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या पालकांच्या पाल्यांना कसं देता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये ती सुधारणा आम्ही करू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.